दुःखरूप देह दुःखाचा संसार, दुःखरूप देह दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाते, मोकळा करावा कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाते, दुःख होता जाती आपे आप, सोयी रे सज्जन कवनाचे कवन, सज्जन कवनाती कवन, सोयी रे सज्जन कवनाचे कवन, सज्जन कवनाती कवन, अवघा वाटे क्षीण मना माझा, अवघा तीक्ष्ण मना माझा, अवघा तीक्ष्ण मना माझा, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाते, 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 दुःख होता जाती आपे आप, दुःख होता जाती आपे आप, दुःख होता जाती आपे आप, सोखा मने अहो पंढरी निवासा, कामने आहो, सोखा मने अहो पंढरी निवासा, कामने आहो पंढरी निवास, सोड विभव पाशा पासोनिया, पाशा पासुनिया, सोडवी भव पाशा पासुनिया, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाते, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाते, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगा, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगा, दुःख होता जाती आपे आप, दुःख होता जाती आपे आप, दुःख होता जाती आपे आप, कुमाये जय जय विडोबा रखो माये, विडोबा रखो माये, हॅलो हॅलो आवाज असा मोकळा आहे ना रे. हॅलो हॅलो हा असं मोकळं कर. कमी पडल्यावर ताकद लावा दुःख रूप देह दुःखाचा संसार, दुःख रूप देह दुःखाचा संसार, रूप देह दुःखाचा संसार, दुःख रूप देह दुःखाचा संसार, दुःख रूप देह दुःखाचा संसार, दुःख रूप देह दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार, सुखाचा विचार
दुःख होता जाते आपोआप दुःख होता दुःख होता जाती आपोआप दुःख होता जाती आपोआप दुःख होता दुःख होता जाती
हॅलो बेस कमी कर मित्रा. समोर दे मॉनिटरला क्लिअर जरा कडक कर. थोडा द्या मोकळा आणखी. दुःखरूप देह दुःखाचा संसार, दुःखरूप देह दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती, दुःख होता जाते आपे आप. सोयी रे सज्जन कवनाचे कवन, सोयी रे सज्जन कवनाचे कवन, अवघा वाटे क्षीण मना माझ्या. कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती, दुःख होता जाते आपे आप. चोखा म्हणे अहो पंढरी निवासा, चोखा म्हणे अहो पंढरी निवासा, सोडवी भवपाशा पासुनिया. कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती, दुःख होता जाते आपे आप. विठाला 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 आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्वरते सुविघ्नस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वराट्. अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले. चौफाळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, यावर करी संताच्या, वार करी संताच्या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रणाम करून प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत सद्गुरू संत मोतीराम महाराज, परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी माझे बाबा गुरुवर्य धोंडीराज शास्त्री या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक करून आदरणीय मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती अहिल्याबाई रामराव पाटील बुद्रुक, आदरणीय मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती अहिल्याबाई रामराव पाटील बुद्रुक यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज हरी कीर्तन सेवेचं आयोजन आहे. आदरणीय मातोश्रींचे पती श्री रामराव माणिकराव कदम बुद्रुक
आणि दोनही सुपुत्र श्री सूर्यकांतराव रामराव बुद्रुक आणि श्री माणिकराव रामराव बुद्रुक आणि दोनही सुकन्या परिवारातील सर्व मंडळी आपल्या आईंचं पतनानंतरचं तिसऱ्या टप्प्यातलं कर्म आज परिपूर्ण करतात. हिंदू धर्मामध्ये आपल्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर किंबहुना आपली आई आपल्याला सोडून गेल्यानंतर आपल्या धर्मशास्त्रामध्ये 3 टप्प्यामध्ये आपल्याला मृत व्यक्तीच्या नावाने कर्म करावं लागतं आणि 3ही टप्प्यातल्या कर्माला गरुड पुराणाच्या भाषेमध्ये आवर्तवदैहिक कर्म असं म्हणतात. पहिल्या दिवशी देहातून प्राण गेल्यानंतर देहाला अग्नी देऊन आपल्या भाषेमध्ये राख सावडेपर्यंत दूध घालेपर्यंत पहिला टप्पा सांगितला. राख सावडलेल्या दिवसापासून गोड जेवण होईपर्यंत दुसरा टप्पा सांगितला आणि गोड जेवण झालेल्या दिवसापासून प्रथम पुण्यस्मरणापर्यंत तिसरा टप्पा सांगितला. 3ही टप्प्यातलं जे कर्म आहे ते आवर्तवदैहिक कर्म म्हणून ओळखलं जातं. आज आपल्या आईंच्या देहपतनानंतरचा हा तिसऱ्या टप्प्याचा शेवट आज नामचिंतन अन्नदान या माध्यमातून परिवारातील सर्व मंडळी आपल्या मातोश्रींचं आजचं हे प्रथम पुण्यस्मरणाचं आयोजन करतात. विठाला 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 उपस्थित सर्व आदरणीय नामवंत गायनाचार्य मंडळी, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे, माझे परममित्र आमचे शिष्य संगीत विशारद संगीत अलंकार पप्पू महाराज पोले, आदरणीय परमस्नेही ज्यांचंही सर्वदूर नाव अलौकिक आहे आणि नेहमी सहवासामध्ये आहेत आमची सगळी मंडळी आहे. गणेश बुवा माळेगावकर ज्यांच्या आग्रहास्तव मला यावं लागलं, वेळ काढावा लागला. माझं 1 ते 3 तसं बडवणीमध्ये कीर्तन आहे, तिथं 1 घंटा पुढे ढकललं आणि प्रमोद महाराज आम्हाला गुरुस्थानी मानल्यावर मानतात. अधिकृत नाहीत शिष्य ते, पण गुरुस्थानी मानतात आणि जुना पारिवारिक संबंध आहे. हरिभक्तपरायण प्रमोद महाराज यांचाही आग्रह, आपल्या बुद्रुक पाटील परिवाराचाही आग्रह, आमचे पांडुरंग महाराज पिंपरीकर, संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेची सर्व आदरणीय मंडळी, गावातील सर्व गुणीजन, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, आपल्या सगळ्यांच्या समोर अभ्यासाचं बोलतो, चांगलं बोलतो. आणि जी माता आपल्यातून सोडून गेलेली आहे, ज्या जीवाला आज गती प्रदान होते, त्या अनुषंगाने सगळे शास्त्रीय सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न करतो आणि हे कमी वेळामध्ये आपलं चिंतन समाप्त करतो. विठाला मंडळींनो, आपल्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती मृत झाली ना, तर हे 3 टप्प्यातलं कर्म अत्यंत उचित सांगितलंय, महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तुम्हाला कळण्यासाठी मी सोप्या भाषेमध्ये हे 3ही टप्पे सांगितले. या विषयाचं कीर्तन जर मी वैदिक आश्रमामध्ये करायलो, जिथं वेद शिकवल्या जातात, वेद शिकवणारे गुरुजी समोर कीर्तनाला बसलेले आहेत, वेदाचं अध्ययन करणारे विद्यार्थी समोर बसलेले आहेत, तर तिथं मला हाच सिद्धांत आणखी वेगळ्या भाषेमध्ये बोलावा लागतो. कोणता? की आपल्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये कर्म करावं लागतं. तुम्हाला बोलताना असं बोललो, पहिल्या दिवशी देहातून प्राण गेल्यानंतर राख सावडेपर्यंत पहिला टप्पा, राख सावडलेल्या दिवसापासून गोड जेवण होईपर्यंत दुसरा टप्पा, गोड जेवण झालेल्या दिवसापासून प्रथम पुण्यस्मरणापर्यंत तिसरा टप्पा. हे आपल्या सर्वांना कळण्यासाठी झालं, पण हाच विषय, हाच सिद्धांत मला वेगळ्या भाषेमध्ये वैदिक आश्रमामध्ये सांगावा लागतो. पहिल्या दिवशी देहातून प्राण गेल्यानंतर देहाला अग्नी देऊन अस्थि संचयन श्राद्धापर्यंत पहिला टप्पा. अस्थि संचयन श्राद्ध म्हणजे राख सावडणे आपल्या भाषेमध्ये. अस्थि संचयन श्राद्धापासून सपिंडी श्राद्धापर्यंत दुसरा टप्पा होतो माणूस मेल्यानंतरचा विधीचा. आपल्या भाषेमध्ये पुढे 1-2 दिवसानं गोड जेवण करत असतो आपण सपिंडी श्राद्धाच्या नंतर, आणि सपिंडी श्राद्धाच्या पासून पुढे प्रथम वर्ष श्राद्धापर्यंत तिसरा टप्पा. आज आपल्या परिवारातील मातोश्रींचं हे 3ऱ्या टप्प्यातलं कर्म आज परिपूर्ण आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. कीर्तन सेवेचं आयोजन आहे. चिंतनासाठी घेतलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त संत सम्राट चोखोबा महाराज यांचा 4 चरणाचा. देहसंबंधाने आपल्याला दुःखच आहे, देहसंबंधाने जो पसारा वाढवला त्यापासूनही आपल्याला दुःखच आहे. मंडळींनो, आपल्यावर संकट आल्यानंतर कोणी आपल्या मदतीला येत नाही आणि संपूर्ण देहामध्ये आल्यानंतर संपूर्ण आयुष्याच्या कालावधीमध्ये कुठंच आपल्याला सुख नाही, या आशयाचा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. विठाला 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 विठाला. गरुड पुराण तुम्हाला मला एकूण 6 विषय समजून सांगते. भगवान परमात्मा गरुडाला ज्ञान देत असताना गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये एकूण 6 विषय समजून सांगितलेत भगवंतानी गरुडाला. गरुड पुराणामध्ये 2 संस्कार सांगितले, गरुड पुराणामध्ये 2 कर्मसिद्धांत सांगितले,
गरुड पुराणामध्ये 2 मार्ग सांगितले. 2 आणि 2 4 आणि 2 6 विषय भगवंतांनी समजून सांगितले. 2 संस्कार सांगितले गरुड पुराणामध्ये. कोणते सांगितले? एक प्रेत कर्म संस्कार सांगितला आणि एक पितृकर्म संस्कार सांगितला. प्रेत कर्म संस्कार म्हणजे आपल्या घरी कोणी मेल्यानंतर पहिल्या दिवसापासून 13-14 दिवसापर्यंतचा जो कालावधी असतो, त्या 13-14 दिवसामध्ये मृत व्यक्तीच्या नावाने आपल्याला काय करायचंय, कसं वागायचंय, कोणता कोणता अशा प्रकारचा विधी सांगितला. त्याचा सगळा विचार प्रेत कर्म संस्कारामध्ये सांगितला. कीर्तन जर गोड जेवणाचं असेल तर मी प्रेत कर्म संस्कारावर बोललो असतो, पण त्या विषयावर बोलायचं नाही. दुसरा संस्कार पितृकर्म संस्कार. गोड जेवणापासून किंवा 13-14 दिवसापासून पुढे आयुष्यभर आपल्या मृत व्यक्तीच्या नावाने आपण जे जे कर्म करू ते सगळं कर्म पितृकर्म संस्कारामध्ये येते. कैलासवासी सौभाग्यवती अहिल्याबाई रामराव बुद्रुक पाटील यांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा जो कार्यक्रम आहे हा पितृकर्म संस्कारामध्ये येतो. विठाला 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 विठाला. आणि इथून पुढे सुद्धा आयुष्यभर पुत्र जे आहेत, आदरणीय सुपुत्र, ते आपल्या आईंच्या नावाने जे जे कर्म करताल, जे जे विधी करताल ते सगळा पितृकर्म संस्कारामध्ये येतो. हे 2 संस्कार गरुड पुराणामध्ये सांगितले. 2 मार्ग सांगितलेत. आपण मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत मंडळींनो. श्री भगवान वाच. भगवान गरुड पुराणाच्या प्रीतकल्प प्रकरणामध्ये गरुडाला सांगतात, शृणोतार्क्ष प्रविशामी, हे खगेंद्रा, हे गरुडा, देव मार्ग सुखप्रदम. एक इथून पुढे जाण्याचा देव मार्ग आहे मंडळींनो. नीट लक्ष द्या बरं का. एक एक वाक्य अभ्यासाचं बोलेल मी. नाही बसा काय नाही. मी कविता म्हणायला आलेला नाही, मी त्या परंपरेतला नाही. मी गाणं म्हणायला आलो नाही, त्या परंपरेतला नाही. आमची वेगळी स्वतंत्र मोठी परंपरा आहे. अभ्यासाचं बोलायचंय, लोकांपर्यंत ज्ञान पोहोचते करायचंय. त्याच्यामुळे नीट आहे एक एक वाक्य. माणूस मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक देव मार्ग आहे, एक यम मार्ग आहे. श्री भगवान वाच. शृणोतार्क्ष प्रविशामी, देव मार्ग सुखप्रदम. गरुडा, इथून पुढे जाण्याचा एक देव मार्ग आहे आणि इथून पुढे जाण्याचा एक यम मार्ग आहे. माणूस मेल्यानंतर इथून पुढचे 2 मार्ग आहेत. देव मार्ग सुखप्रदम. गरुडा, देव मार्ग हा छान आहे. आम्ही देव मार्गाने जाण्यासाठीच प्रयत्न करावेत आहोत तोपर्यंत देहामध्ये. पण यम मार्ग भयप्रदम. यम मार्ग मात्र अत्यंत कठीण आहे आणि बहुतांश जीव यम मार्गाने जातात म्हणून संतांनी त्याचा विस्तार केला. पुराणांनी त्याच्याबद्दल जास्त माहिती आपल्याला दिली. तसं तर आपण या देहात आलो, दुर्लभम मानुषम जन्मम, मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आपण इथं सायास करावा लागतो की आपल्याला पुढे देव मार्गाने जायचे. म्हणून सगळे साधू संत, श्री गुरु मारुती महाराज असो, मोतीराम महाराज असो, देवई माय असो, उमरजकर माऊली असो, आमचे धुंडा महाराज देगलूरकर असो, शंकर महाराज असो कंधारकर, ही सगळी महापुरुष मंडळी आणि अगोदरची ही इतिहासातली सर्व महापुरुष मंडळी ही देव मार्गाने गेली. देव मार्गाने जाण्यासाठी कलियुगामध्ये सगळ्यात प्रभावी साधन एकच आहे, ते म्हणजे हरेर नामेव नामेव, भगवंताचं नामचिंतन. संत एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, हरि नामे झाले कृतकृत्य, हरि नामे झाले कृत्य कृत्य, हरि नामे झाले कृत्य कृत्य, हरि नामे झाले. साधू संत गेले आनंदे राही, साधू संत गेले आनंदी राहिले. साधू संत गेले आनंदे राही. साधू
या देहात आल्यानंतर कलियुगामध्ये एकच साधन आहे देव मार्गाने जायचं असेल तर, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. भागवत महापुराण शेवटचा श्लोक 12 स्कंदातला, नामसंकीर्तनम यस्य, भगवंताचं नामचिंतन. नामे तेने लोक उद्धारते. पुराण पुराण प्रसिद्ध पुराण प्रसिद्ध बोली वाल्मिक नामेची लोक नामेची लोक वदरती नामेची लोक वदरती हरिपाठ प्रकरण असो, गाथा प्रकरण असो, अनेक आपल्याला प्रमाण लक्षात घेता येतात मंडळींनो. इथून पुढे जायचं असेल देव मार्गाने तर भगवंताचं नामचिंतन. गरुड पुराण 2 मार्ग सांगतं, एक देव मार्ग आणि एक यम मार्ग. मंडळींनो, बहुतांश जीव यममार्गाने जातात, त्यामुळं यममार्गाचं विस्तार अशा प्रकारचा पुराणामध्ये जास्त करण्यात आला. हे 2 मार्ग आहेत, 2 संस्कार आहेत. मी तुम्हाला हे सांगत होतो की गरुड पुराणामध्ये एकूण महत्त्वाचे 6 विषय भगवंतांनी गरुडाला समजून सांगितले. 2 संस्कार, 2 मार्ग आणि 2 कर्म सिद्धांत आहेत. एक आतुरकालिक कर्म आहे आणि एक आवर्तवदैहिक कर्म आहे. हे शब्द जरी मोठाले वाटत असले, अर्थ सोपा आहे याचा मंडळींनो. आतुरकालिक कर्म एक सांगितलं आणि एक आवर्तवदैहिक कर्म सांगितलं. आतुरकालिक कर्म म्हणजे देहातून प्राण जायच्या अगोदर 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट आपल्या इंद्रियाकडून जर काही पुण्यकर्म होत असेल, सत्कर्म होत असेल, दानधर्म जर होत असेल, प्राण जायच्या अगोदर अगदी शेवटच्या घटका मोजत असताना, तर ते सगळं कर्म गरुड पुराणाच्या भाषेमध्ये आतुरकालिक कर्मामध्ये बसवलंय. भगवान सांगतो आयुष्यभर केलेल्या परमार्थ साधनेचं पुण्य एकीकडे आणि प्राण जात असताना आपल्याकडून शास्त्राने सांगितलंय तसं जर सत्संग झाला, कर्म झालं, तर त्याचं पुण्य एकीकडे. महत् पुण्यम प्राप्नोति मानवा. तुका मने सुका पार नाही तुका मने सुका पार नाही तुका पार अंतकाळी ज्याच्या नामाने तुका तुका मने सुका पार नाही तुका मने सुका पार नाही तुका मने सुका पार नाही अंतकाळी ज्याच्या नामाने तुका तुका मने सुका तुका मने सुका पार जगद्गुरु तुकोबराय गाथा प्रकरणामध्ये हा सिद्धांत सांगतात मंडळींनो. अंतकाळी ज्याच्या नामा आले मुखा तुका मने सुखा पार नाही. आतुरकालिक कर्मामध्ये बसवलं भगवंताचं नामचिंतन सुद्धा. अगदी प्राण जायच्या अगोदर 15 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिट आपल्या इंद्रियांकडून जर सत्संग होत असेल, दानधर्म होत असेल, पुण्यकर्म होत असेल, तर आपण आयुष्यात केलेला परमार्थ त्याचं पुण्य एकीकडे आणि अंतकाळामधलं हे सगळं पुण्य एकीकडे. कळालं का? काय काय सांगितलं माहिती आहे का तुम्हाला? एका एका वाक्यात लक्षात आणून देतो. तुम्ही एकाग्रतेनं श्रवण करत आहात सगळे, तर थोडं पुढे पुढे सरका. विठाला 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 आतुरकालिक कर्मामध्ये मग काही काही गोष्टी सांगितल्यात आपल्याला. आता एक पप्पू महाराजांनी प्रमाण दिलं, तोच सिद्धांत भगवद्गीतेमध्ये सांगितला, गरुड पुराणामध्ये सांगितला. कोणता? अंतकालेच मामेव. तुकोबरायांनी तशाला तसं आपल्या समोर मांडलं. ते अंतकाळी ज्याच्या, तिकडे भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात
गरुड पुराणामध्ये भगवान गरुडाला ज्ञान देतात. गरुडा प्राण जात असताना माझं नामचिंतन मुखाला यावं, आतुरकालिक कर्मामध्ये बसवलं ते. प्राण जात असताना शालिग्रामाचं तीर्थ घ्यावं म्हणे, आपल्या मुखात कोणीतरी आपल्याला प्राशन करायला द्यावं आणि शालिग्रामाकडे बघत बघत देह त्यागम भवेत, देहाचा त्याग करावा. आपले वडील, आपले आजोबा, आपली आई अंथरुणावर शेवटच्या घटका मोजत असताना आपल्या घरी देवपाटावर शालिग्राम असावा. पटकन घरातल्या कोणीतरी व्यक्तीनं शालिग्राम समोर आणून ठेवावा, जमलंच तर त्याला स्नान घालावं आणि त्याचं तीर्थ चमच्याभर प्राण जाताना आपल्या मुखामध्ये कोणीतरी द्यावं. महत्पुण्यम. तुम्ही आयुष्यात केलेला परमार्थ त्याचं एकीकडं पुण्य आणि हे एकीकडं पुण्य. पण मी नेहमी सांगतो की आपल्या घरी शालिग्रामच नाही देवपाटावर. आपल्याला सगळ्याला जायचंय ना मंडळींनो, शालिग्राम असू द्या ना घरी देवघरामध्ये. दुसरे एवढे देव जमा केलेत, एवढेच देव जमा केलेत. देव जमा करण्याला विरोध नाही, किती असू द्या. की आता सगळ्यांना माहिती आहे आमचं घर, आमच्या घरचं देवघर तर फार मोठं आहे. मग खूप आहेत देव, तर 3-3.5 घंटे लागतात आम्हाला. त्यामध्ये शालिग्राम आहे की नाही आपल्या देवघरामध्ये, याला महत्व आहे जास्त. शालिग्राम भगवान म्हणतात आपल्याला त्याचं प्राण जात असताना प्राशन करायला द्यावं. आतुरकालिक कर्म म्हणतात गरुड पुराणाच्या भाषेमध्ये, कळालं का? म्हणून आपल्या घरी देवपाटावर शालिग्राम असावा माता भगिनींनो. आता देवपाटावर दुसरा एखादा देव आणून बसवणं हे तर अवघड झालं. आहेत तेच देव कमी करायला सुरुवात केली. सध्या सांगायले ना कोणतरी देवपाटावर 2 देव नसत जावे, तर डबल नसत जावा ना, असं नसत जावं. ज्यांच्या ज्यांच्या घरी डबल देव होते त्यातला एक देव कुठं नेऊन उचलून टाकून दिला की कोणाला माहीत. कोण सांगायले माझ्या हिंदू धर्मातलं तत्वज्ञान चुकीचं? वेदप्रणितो धर्म हा. येणाऱ्या काळामध्ये असा एखादा वक्ता तुम्हाला भेटल की तुमच्या घरी देवघरात एकही देव नसावा म्हणेल. आता तर एक कमी करायला सुरुवात झाली. विठाला शालिग्राम आहे की नाही हे महत्वाचं आहे. आहेत ते देव राहू द्या. बाप आजा पंजापासून जे काही देवघरामध्ये देव आहेत ना ते कमी करू नका, कळालं का? शालिग्रामाला महत्व आहे. आतुरकालिक कर्मामध्ये शालिग्रामाचं तीर्थ, आतुरकालिक कर्मामध्ये भगवंताचं नामचिंतन, आतुरकालिक कर्मामध्ये अनेक गोष्टी दानधर्माच्या सुद्धा सांगितल्या. आपले वडील, आपली आई, आजी, आजोबा घरात शेवटच्या घटका मोजत असताना त्यांच्या इंद्रियाकडून देहातल्या जे काही पुण्यकर्म होतं आपण करून घेतो ते सगळं आतुरकालिक कर्मामध्ये. 2 कर्म सिद्धांत आहेत गरुड पुराणामध्ये, आतुरकालिक कर्म आणि और्ध्वदैहिक कर्म. और्ध्वदैहिक कर्म म्हणजे देहातून प्राण गेल्यानंतर किंवा देहातून प्राण ज्या वेळेला गेला तिथून कर्म सुरू होते सगळं, माणूस मेल्यानंतरच. त्याला और्ध्वदैहिक कर्म असं म्हणतात. ज्या वेळेला आपल्या देहातून प्राण गेले ना त्या वेळेपासून कर्म सुरू होत आहे ते. मग आपल्याला असं सांगितलं की काही नक्षत्रावर माणसानं मरू नये, मेलं की पुढचं कर्म वाढलं. मग विठाला विठाला काही नक्षत्र प्राण जाण्यासाठी चांगले नाहीत, काही प्रहर चांगले नाहीत मंडळींनो, काही दिवस चांगले नसतात प्राण जाण्यासाठी. बरोबर आहे का? का आता पुढचं कर्म वाढलं. मग गंगेवरचं वगैरे आपण त्या जीवाला गती देण्याचं कर्म वाढलं. काही नक्षत्रावर देहातून प्राण जाऊ नये, और्ध्वदैहिक कर्म वाढलं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणादाखल संध्याकाळची वेळेन आपण मेलोत, नीट आहे का? संध्याकाळची वेळेन आपण मेलोत आणि त्या दिवशी जर पंचांगामध्ये धनिष्ठा नावाचं नक्षत्र असेल तर धनिष्ठा नक्षत्राच्या 4थ्या चरणावर देहातून प्राण जाऊ नये, मरण नाही चांगलं ते. म्हणजे पुढे कर्म वाढलं, और्ध्वदैहिक कर्म वाढलं पुढे. सूर्योदयापासून दिवसाचे 12 तास आणि रात्रीचे 12 तास असं 24 तासाचं गणित असतंय ना आपलं. 24 तास जर पंचांगामध्ये शततारका नावाचं नक्षत्र असेल तर सकाळी मरू नये, दुपारी मरू नये, संध्याकाळी मरू नये, रात्री मरू नये, बेरात्री मरू नये. ते नक्षत्र संपल्याशिवाय आपल्या देहातून प्राण आपण त्याग करू नये.
सूर्योदयापासून दिवसाचे 12 तास, रात्रीचे 12 तास, 24 तास पंचांगामध्ये पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र बेरात्र आपल्याला जमत नाही मरायला. जर गेला आपल्या देहातून प्राण तर पुढे कर्म वाढलं. मग तुम्ही मान्य करा न मान्य करा, ज्यांचा विश्वास आहे ना त्यांनी मान्य करायचं. ज्यांच्या नावाने आपल्याकडे संप्रदाय चालतो ना आपण त्यांचे अनुयायी आहोत. श्री गुरु संत मोतीराम महाराज, का बघितलं मोतीराम महाराजांनी पंचांग बाबाकडे? का बघितलं आमच्या बाबाकडे पंचांग देह ठेवताना? हे उग म्हणतात आमच्यासारखे अज्ञानी लोक, महात्म्यानं कोण्याही दिवशी जरी देह ठेवला म्हणे तरी ती तिथी कशी असू द्या आणि तो दिवस कसाही असू द्या ती पुण्यतिथी होत असते म्हणे. कोण म्हणलंय? महात्मा कोण्या दिवशी देह ठेवायला तयार नाही. बरोबर आहे का? का तयार नाही? तर जगा काळ खाया, जगा काळ त्यांच्या हातातही जाणं. ते धनिष्ठा नक्षत्राच्या 4थ्या चरणावर जाऊ शकत नाहीत. ते पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा, रेवती या नक्षत्रावर ते सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री बेरात्री देहातून प्राण सोडू शकत नाहीत, कारण त्यांच्या हातातही ते जाणं. मग महाराजांचं आयुष्य सोमवारी संपलं होतं. त्याचा आवाज सोडा भाऊ थोडा. दादा थोडा अलीकडे आहे, म्हणजे ते मोकळा आहे ते आवाज आमच्याबरोबर काही नाही. बसा. महाराजांचं आयुष्य सोमवारी संपलं होतं कुंडलीमध्ये. मोतीराम महाराजांची जी कुंडली आहे ना, सोमवारी संपलं होतं आयुष्य. जायचं नाही म्हणले सोमवारी आपल्याला. ज्या दिवशी आयुष्य संपलं त्या दिवशी तर कोणी जाईल, याच्यात काय नवल आहे का? बघा पुढचा दिवस महाराज बाबांना मंगळवार नको, बुधवार नको, महाराजांचा जन्मवार क्षयतिथी दोन्ही दिवस नको म्हटले. जायचं नाही आपल्याला. गुरुवार चांगला आहे ना, ठीक आहे. दुपारच्या नंतर चांगला आहे ना, दुपारच्या नंतर घ्या. ही ताकद आहे त्यांच्यामध्ये. हे का बोलतो मी सगळे सिद्धांत? आवर्तवदैहिक कर्म जे आहे, माणूस मेल्यानंतरचं जे कर्म आहे ना त्याला आवर्तवदैहिक कर्म म्हणतो. ते कर्म देहातून प्राण गेलेत ना त्यावेळेपासून प्रारंभ होतोय मंडळींनो. म्हणजे जाताना सुद्धा विचार करावा लागतो आपल्याला. गेलो तर दुसऱ्याला त्रास गतीला लावण्यासाठी व्यवस्थित सगळा विधी, व्यवस्थित सगळं कर्म करावं लागतं. म्हणजे या देहात येताना विचार करायचा आहे, देहातून जाताना सुद्धा काय करायचं आहे? विचार करायचा आहे. देहात येताना सुद्धा चांगल्या मुहूर्तावर यावं लागतं आपल्याला, नाही तर दुःख. जाताना सुद्धा चांगल्या नक्षत्रावर जावं लागतंय, दुःख नाही गेलो तर. देवी भागवत महापुराणामध्ये देवी भागवताच्या महात्म्यामध्ये कथा आली मंडळींनो. माता भगिनींनो लक्षात राहू द्या एवढं वाक्य. आपल्या घरी संध्याकाळची वेळेन आपल्या घरी माता प्रसूत झाली, मायमाऊलीची डिलिव्हरी झाली, बाळ जन्माला आलं, मुलगा झाला. सगळ्यांना आनंद वाटला, साखरपान वाटले. मुलगा झाल्यावर थोडा आनंद असतो ना आपल्याला. म्हणजे एक जीव या देहामध्ये आला. समजा संध्याकाळची वेळ आहे, मुलगा झाला, गुटगुटीत आहे, चांगला आहे, या देहात हे बाळ आलं. समजा हा जीव आला. जर त्या दिवशी रेवती नावाचं नक्षत्र असेल तर रेवती नक्षत्राच्या 4थ्या चरणावर या देहामध्ये येऊ नये म्हणे. आपण जन्म घेऊ नये आपण त्या नक्षत्रावर 4थ्या चरणामध्ये. आणि जर आपण आलो, आज ते बाळ किती चांगलं दिसू द्या, जन्माला आलेलं गोरं गोमटं दिसू द्या, 100% ठरवायचं घरातल्या लोकांनी, हे लेकरू मोठं झाल्यावर बापानं कमवलेली सगळी प्रॉपर्टी घालून टाकते म्हणून. विठाला विठाला विठाला. देहात येताना सुद्धा विचार आहे. देहात येताना जर योग्य वेळेला नाही आलो तर दुःख आहे. देहातून जाताना सुद्धा दुःख आहे मंडळींनो. येताना तर आपण
ज्या मातेने 9 महिने आपल्याला सांभाळलं, लहानाचं मोठं उदरामध्ये अशा प्रकारचं वाढवलं केलं, त्या मातेला त्रास देऊन दुःख देऊनच जन्माला येतोत ना आपण. तिथून सुरू झालं दुःख. कळालं का? नवमास कष्टलीसी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म आड मान तुझी अडकली, आकांतु ते जननी दुःखे धाये मोकली, स्मरे त्या हरिहारा ध्याये श्रीकृष्ण माबुली, ए पर्ये दे मदालसा बसा काही नाही. आकंतु ते जननी दुःखे धाये मोकली. आईला दुःख देऊन आलोत जर चांगल्या नक्षत्रावर आलोत तर ठीक आहे. जर पुन्हा नक्षत्र खराब असेल तर दुःखच आहे जीवनामध्ये मंडळींनो. येताना दुःख, जाताना दुःख, गेल्यावर दुसऱ्याला दुःख. आपल्या कुटुंबात एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर दुःखाचा डोंगर असतो आपल्या कुटुंबामध्ये. कळाला का? मग या देहाचा जर विचार केला ना मंडळींनो तुम्ही आम्ही, तर सुखाचा विचार नाही. भगवंताचे लाडके भक्त संत चोखोबा महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगातले शब्द तुमच्यापर्यंत पोहोचती करतो. गरुड पुराणातले सिद्धांत, गाथा प्रकरणातले सिद्धांत सांगत अभंगाचं लगेच कमी वेळामध्ये निरूपण करतो. दुःखरूप देह दुःखाचा संसार. चोखोबा महाराज म्हणतात देहाचं जर मूलतः स्वरूप बघितलं तर दुःखरूपच आहे ना मंडळींनो. वेदांत शास्त्रामध्ये पंचीकरण आपल्याला असं सांगतंय, पंचभिर निर्मिते देहे पंचत्वं च पुनर्गते स्वाम स्वाम योनिमानुप्राप्ते तत्र का परिदेवना. वेदांताचार्य रंगनाथ गुरुजी आमचे गुरुजी म्हणायचे पंचभिर निर्मिते देहे. पंचमहाभूताचा देह न मंडळींनो. एक एक तत्व आपल्या आपल्या ठिकाणी जाते, त्याला आपण मृत्यूकाल म्हणतो. जाताना सुद्धा दुःख देऊनच जाते ना आपल्याला. मूलतः स्वरूपच दुःखाचं या देहाचं मंडळींनो. कळालं का? येताना दुःख आहे, जाताना दुःख आहे. देहरूप देहधारी जीवाला हे दुःख सहन करावं लागतं. कळालं का? गेल्यानंतरही दुःखच आहे.
गेलेल्या जीवाला गतीला लावण्यासाठी आपल्याला त्रास घ्यावा लागतो, आपल्याला कष्ट घ्यावे लागतात मंडळींनो. आपण त्या संबंधाने विचार करत नाहीत. आता प्रत्येक महिन्याला मासिक आहे, आपण केलेलं महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला वर्षभर गोता जीव घालतो ना आपण. गोता ज्या दिवशी जीव घालायचा आहे, ज्या दिवशी आपल्या चला जाऊ दे, आज दोन्ही मुलांना सांगतो, आज आपल्या आईचं श्राद्ध आहे, म्हणजे वर्ष श्राद्ध आहे. मुलांनी एकदा जेवायचे, आज दोन्ही मुलांनी दोनदा जेवण करायचं नाही. वेदप्रण ही तो धर्म हा. प्रत्येक महिन्याला आईच्या नावाने आपण जे गोते जेव घालतो, एकदा जेवण करायचं आहे. स्त्रीसोबत त्या दिवशी संग करायचा नाही, बाहेरचं अन्न खायचं नाही, त्रास सहन करावा लागतो. देहातून प्राण गेल्यानंतर देह संबंधाने जे गंगेवरचं कर्म केलं त्यावेळेला त्रास आहे. अशौच मी प्रेतकर्म संस्कारामध्ये सांगतो, गोड जेवणाच्या कीर्तनामध्ये, अशौच निर्णय काळामध्ये मुलांनी एकदा जेवण करावं, सुतकामध्ये मुलांनी एकदा जेवण करावं. आपली आई किंवा आपले वडील गेल्यानंतर सुतकामध्ये दोनदा जेवत असतात का? आपण देहाला त्रास देणं गरजेचं आहे आपल्या, का तर त्याचं मूलतः स्वरूपच दुःखाचं आहे मंडळींनो. गोते आपण ज्या वेळेला जे गोत्याचं सुद्धा एक आपल्याकडे शास्त्र आहे बरं का. आपल्या घरात कोणी मेल्यानंतर जे महिन्याला गोते आपण जीव घालतो ना, कोणत्याही गोत्याला बोलवल्यानं कोणत्याही गोत्याला अन्नदान केल्यानं पुण्य आहे का? हा, गोत्याची एक नियमावली आहे आपल्याकडे प्रेतकर्म संस्कारामध्ये. गोते जीव घालायचे तर ते सुद्धा कसे असावेत. पुण्य काही इलेक्शनच्या पैशासारखं थोडंच आहे आपलं, थोडं केलं की आपलं भरपूर यायला म्हणायला, असं थोडंच आहे का? तिळ तिळ पुण्य साचा, सगळ्या नियमावलीमध्ये बसून शुद्ध कर्म केलं तर एवढं पुण्य आहे. अख्खी एकादशी जर आपण विष्णुपादोदकम तीर्थम, एकादशी म्हणतो ना, ती एकादशी भगवंताच्या पायाचं तीर्थ घेऊन जर आपण केली तर तिळभळ पुण्य. भगर खाल्ल्यावर पुन्हा कमी झालं त्या तिळातलं, साबुदाणा खाल्ल्यावर, तिखट खाल्ल्यावर, आता तर जिरे खायलेत म्हणे. जिरे खात असतात एकादशीला, कोथिंबीर खात असतात, टमाटे खात असतात. आणि लोकांना सांगायचं आमच्याकडे 25 वर्ष झालं पंढरपूरची वारी म्हणून. वारे वा, आमच्या घरी 2 पिढ्याचा परमार्थ आहे महाराज, आणि जिरे खातो एकादशीच्या दिवशी. हे कोणीच सांगायचं नाही तुम्हाला. गाणे फिने म्हणले की झालं कीर्तन, 2-4 कविता म्हणल्या, शेर शायऱ्या म्हणल्या की कीर्तन झालं. मी प्राध्यापक होतो, मला गाणे येतात, कविता येतात. कीर्तन झाल्यावर खुर्ची टाका बाजूला, त्याचे पैसे वेगळे पडतात. वकिली केलेली आहे मी प्राध्यापक आहे. घरानं जुने म्हणून आम्हाला हे का 300 किलोमीटरचा प्रवास, रोज पाण्याची बाटली समोर ठेवलेली जमत नाही आम्हाला, सगळ्याला माहिती आहे. एके ठिकाणी प्रमोद महाराज या स्टँडला, भाऊ या स्टँडला वाटी केली होती, नाही ना गुळ नव्हता, काजू बदाम त्याच्यात. अरे माझे शब्दच चुकू लागले त्याच्याकडे बघून. नाही खरं सांगतो मी, काय पद्धत सुरू केली मंडळींनो. ही नारदाची गादी आहे. अभ्यासाचं आहे का, चांगल्याचं आहे का, परंपरेतल्या लोकांचं चांगलं ज्ञान आहे का, किंबहुना परंपरेतल्या ज्ञानाचा जो कोणी शेष उरला तो सेवू, त्यांचं जो कोणी सेवन करून आपल्याला ज्ञान सांगतो, अशांचे ज्ञान आहे का. वेळ कमी ना आपल्याकडे. आपण गोते सुद्धा जेव, चला जाऊ द्या, गोते सुद्धा जेव घालायचेत ना, नियमावली आपल्याकडे. गोता हा लेकुरवाळा असावा लागतो म्हणे. गोत्याचा डिव्होर्स झालेला नसावा, कळायला ना. हा, गोता नामधारक असावा. गोता म्हणून त्याला बोलवायचं आणि त्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही, पुण्य लागते का? दाजी येत म्हणून बोलवलं म्हणला, वा रे दाजी, असं कसं जमेल? ह्या सगळ्या गोष्टी नियमावलीच्या आहेत. एवढं का स्पष्ट आणि उघड बोलायचं मंडळींनो? लोकांना आता याची गरज आहे स्पष्ट सांगण्याची. बस झालं ना ते आता. म्हणजे प्रत्येक महिन्याला जे मासिक श्राद्ध करतो तिथून आजपर्यंत, इथून पुढे सुद्धा गेलेला जो देहातला अंश आहे तो पुढच्या मार्गाने जाईल. मी अगोदर सांगितलं कोणते कोणते मार्ग आहेत, पण आपल्याला दुःखच देतो ना तो. दुःख आहे ना आपल्याला, आई गेल्याचं दुःख आहे मंडळींनो. आईला गतीला लावण्यासाठी आपल्याला पराकाष्ठा करायची आहे. देहसंबंधाने तुम्हाला आम्हाला दुःखच आहे, सुखाचा विचार नाही कोठे. गाथा प्रकरणात कितीतरी प्रमाणे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चहूकडे. बरं, संसार शब्द चोखोबा महाराजांनी दोन्ही अंगाने ठेवलेला इथं. संसार म्हणजे माऊलींच्या भाषेमध्ये जन्म आणि मृत्यू, आगा उपजने आणि जन्म आणि मृत्यूला संसार आपण म्हणतो. आणि देह संबंधाने लौकिक अर्थाने जो आपण वाढवलेला आहे तोही संसारच आहे ना मंडळींनो, बरोबर आहे? तिथेही सुख नाही जन्म मृत्यूच्या संसारामध्ये. संसार नगरी बाजार भरला ग
संसार हाय रे झाला हरी मुके मला हरी मुके मला हरी मुके मला हरी मुके मला लटिका व्यवहार सर्व संसार वाया लटिका व्यवहार सर्व संसार वाया झाला राम कृष्ण हरी हरी मुके मला हरी मुके मला हरी मुके मला हरी मुके मला तीन गोष्टीनं परिपूर्ण होत असते म्हणे. तुम्ही एक प्रमाण दिलं संसाराचं, गणेश महाराजांना एक दिलं, आता मी म्हटलं मग आता आपण एक द्यावं. तीन असतात ना कोणत्या गोष्टी, बरोबर आहे का? नामदेवराय म्हणतात नको हा संसार, नको हा संसार, तीनदा म्हणतात नको हा संसार, नको हा संसार, नको हा संसार देवराया. कोणती गोष्ट तीनदा? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. चला जाऊ द्या. बाबा महाराज सातारकर आमचे अत्यंत प्रेमी. बाबा महाराज सातारकरांची एक संसाराबद्दलची छान व्याख्या होती मंडळींनो, संतां वाङ्मयातली. ते फार छान म्हणायचे संसाराबद्दल. संतांच्या दृष्टिकोनातून संसार हा शब्दच व्यर्थ आहे. आडवे तिडवे विणले तंतू, बाबा महाराज म्हणायचे. वस्त्रनाम निशानातो तेवी संसार शब्द हा व्यर्थो स्फुरे भगवंतू तद्रूपे. म्हणजे तुम्ही देहसंबंधानी संसार घ्या का देहसंबंधानी जीवाला लागलेला संसार घ्या, दोन्ही शब्द वापरतो. जन्म मृत्यूचा हे दुःखच देणार आहेत तुम्हाला मला, कारण त्याचं मूलतः स्वरूप दुःखाचं आहे. दुःख रूप देह, दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. जर गेलेला जीव देवमार्गाने गेला असेल तर आणखी बरे समाधान असतं गेलेल्या जीवाला. यममार्गाचा प्रवास असेल तर मग ते आणखी दुःखच मिळतं ना मंडळींनो, कळालं का? गरुड पुराण आपल्याला असं सांगतंय माणूस मेल्यावर 1 वर्षभर कोणत्या गतीला जात नाही मंडळींनो. हा गरुड पुराणाचा महत्वाचा सिद्धांत आहे. बसा 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 काय नाही बस एक वर्षभर कोणत्याच गतीला जीव जात नाही. चौकदार तुम्ही तिकडून थांबा. नाही नाही येणार आहे, बस. येऊ देऊ नका. हे मी मागे एका ठिकाणी माहिती आहे ना त्यांना, मागे एका ठिकाणी मी असं समजून सांगितलं. कशामुळं काय होते माहिती आहे का, आपली बोलण्याची एक लय असते आणि संप्रदायात नियमावली काय, आपल्या जर कोणी येऊन पाया पडायले तर आपल्याला थोडं झुकावं लागतंय ना, असं करावं लागतंय. मग झुकत असताना बोलणं एकीकडे जाते, माईक एकीकडे जातो, बरोबर आहे की नाही? बरं नाही झुकावं असं करावं, पाय आपल्या जे फुल पडते त्याच्या लोक म्हणतात महाराज काय रग गेले, थोडा झुकन झालाय. म्हणजे दोन्ही कडून आहे ना ते. त्याच्यापेक्षा मग आम्हाला वाटते वा जाऊ द्या, एकदा आलं बोलायला सुरू केली की बोलायला सुरू, चला जाऊ द्या. 1 वर्षाचा प्रवास आहे. गरुड पुराण सांगते माणूस मेला, एकदा मडकं फोडलेला धोंडा, त्याला आश्मा म्हणतो आपण, 10व्या दिवशी गंगेमध्ये विसर्जित केला मंडळींनो. 10 दिवस देहातले जे सगळे अंश आहेत ना त्या आश्म्यामध्ये स्थिर आहेत. सरहस्यम तदंगमच, ही भगवंताची माया आहे. आणि मग 10व्या दिवशी गंगेवर ज्या वेळेला तो आश्मा विसर्जित करतो आपण, तर पुन्हा यमदूत त्या अंशात आश्म्यातले सगळे तत्व आपल्या ताब्यामध्ये घेतात, पाशबद्धत्वात, आणि तिथून पुढचा प्रवास करतात. देवमार्गाचा प्रवास असो का यममार्गाचा प्रवास असो, प्रवास 1 वर्षाचा आहे मंडळींनो. कारण गरुड पुराणातला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत आहे माणूस मेल्यावर 1 वर्षभर कोणत्या गतीला जात नाही. आज पुण्यस्मरण का करायचं, तर गेलेल्या जीवाला गती प्राप्त होते. विठाला मग एकदा तो आश्मा गंगेत विसर्जित केला ना, तर तिथून पुढचा प्रवास सुरू होतो. तो प्रवास 1 वर्षाचा. 1 वर्षाच्या प्रवासामध्ये आपल्या सोबतचे जे दूत आहेत धर्मराजाचे, नखद्रमुष्ट्वा मूर्ध्वकेशो यमदूतो भयंकराः काककृष्ण पिंगलाक्षो यमदूतो भयंकरा. हे क्रूर यमदूत आपल्याला दक्षिण दिशेकडे घेऊन जातात. देहातले 17 तत्व, 5 प्राण आणि 12 तत्व पाशबद्धत्वात. 1 वर्षाचा प्रवास आहे. आणि रस्त्यामध्ये म्हणे गरुड पुराण प्रेतकल्प प्रकरण 2रा अध्याय शेवटचा श्लोक, भगवान गरुडाला ज्ञान देताना सांगतात, गरुडा रस्त्यामध्ये 16 ठिकाणी मग मुक्कामाला थांबवतात आपल्याला दक्षिण दिशेकडे नेताना, धर्मराजाच्या नगरीकडे. कळाला का? कुठं कुठं थांबवतात त्याचं त्या श्लोकामध्ये वर्णन आलंय. श्री भगवान वाच सौम्यम सौर्यपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो
क्रौञ्चमक्रूरपुरं विचित्रभवनं ब्रह्मापदं दुःखदं नानाक्रन्दपुरं सुतप्तभवनं रौद्रं पयोवर्षनं शीतोढ्यं बहुभीतिधर्मनगरं याम्यं गतं चाग्रजाः. यमदूत या मार्गाने आपल्याला नेतात. या श्लोकामध्ये पुढचे 16 नगराचे नाव आहेत, 16 मुक्कामाचे नाव आहेत. मी त्याचा संधी विग्रह करतो. सौम्यम सौरीपुरम ह्या श्लोकाचा, म्हणजे 16 मुक्काम तुमच्या लक्षात आणून देतो. सौम्यपूर, सौरीपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलाग्राम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रह्मापदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षणपूर, शीतोड्यपूर, बहुभीतीनगर आणि धर्मनगर. हे एवढे मुक्काम आहेत आपल्याला पुढच्या प्रवासामध्ये. आपणही मेल्यानंतर मंडळींनो कळायला लागा. मग आता एका मुक्कामाचं वर्णन आलं. आता एका मुक्कामाचं वर्णन अर्धा तास आपल्याला जर करायचंय तर किती वेळ जातो आता कीर्तनामध्ये? मला 2 पर्यंत वडबडीला पोहोचायचं. आता किती आपण वर्णन केलं म्हणजे विषय संपतो. कळाला का? मी तुम्हाला एवढंच लक्षात आणून देईल. पहिला मुक्काम 16व्या दिवशी मंडळींनो, 16व्या किंवा 17व्या दिवशी. असं का सांगितलं तर आई गेल्यानंतर मुलानं गंगेवरचं जर 3 दिवसाचं कर्म व्यवस्थित केलं तर प्रवास 12व्या दिवसापासून सुरू होतो. जर एकाच दिवसाचं कर्म केलं असेल तर 10व्या दिवशी प्रवास सुरू होतो. बरेच जण एका दिवसाचं कर्म करतात ना गंगेवर. आपल्या कुटुंबात एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर 3 दिवस नसतात का आपल्याकडे? शास्त्रानं तर फार आग्रह केला आपल्याला, भगवान तर फार आग्रह करतात 3 दिवस करा म्हणून. आपली आई गेल्यानंतर गंगेवर 10व्या दिवशी कोणतं कर्म करतात, 11व्या दिवशी कोणतं कर्म करतात, 12व्या दिवशी कोणतं कर्म करतात. मी खूप वेळेला कधी आपण ऐकत असाल सर्च करून तर प्रेतकर्म संस्कार सांगताना गंगा पूजनाच्या कीर्तनामध्ये मी सांगत असतो ते. पण बहुतांश वेळेला एका दिवसाचं जर आपण कर्म केलं तर मग ते कशाला थांबतात तत्व इथं गंगेच्या काठावर. धर्मराजाचे दूत पुढच्या प्रवासाला घेऊन जातात. कधी मंडलिक वरदा हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत मोतीराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, विठाला विठाला. प्रत्येक मुक्कामावर या जीवाला थांबवल्या जातं मंडळींनो. सौम्यपूर, सौरीपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलाग्राम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रह्मापदपूर हे 9 मुक्काम होतात म्हणे आपण मेल्यावर 5.5 महिन्यापर्यंत. किती वेगाने नेत असताल. आपल्या पांगरीपासून धर्मराजाची नगरी किती लांब आहे अंदाजा? किती लांब आहे? हो किती लांब आहे अंतर म्हणाल. 16 मुक्काम तर मी सांगितले की आता अंदाजा किती अंतर असेल वाटते? जाऊन आलं का कोणी? न देखो काय झाले कान तरी ऐकते. मी तुम्हाला 2 आकडे देतो, दोन्ही आकड्याचं स्पष्टीकरण देतो पुराणाला धरून. पांगरीपासून धर्मराजाची नगरी गरुड पुराण सांगतं आपल्याला 86,000 योजन लांब आहे. आपण मेल्यानंतर आपल्या देहातल्या तत्वायला यमदूतासोबत रोज कमीत कमी 243 योजन पायी चालावं लागते. कमीत कमी आकडा आहे तो. हा आकडा नारायण महाराज पालमकरच्या मनाचा आकडा नाही, पाहावे पुराणी विचारून. पांगरीपासून 86,000 योजन लांब गरुड पुराण सांगते. आणि भागवत महापुराणामध्ये कपिल महामुनी आपल्या मातेला ज्ञान देत असताना 3य स्कंदामध्ये जम्बूद्वीपाच्या मध्यभागापासून म्हणजे पांगरीपासूनच धर्मराजाची नगरी 99,000 योजन लांब सांगतात. हे 2 आकडे आहेत आपल्याकडे. गरुड हुशार होता. गरुड म्हणला देवाला, देवा मी चांगल्या महाराजाचं भागवत ऐकले बरं का.
कळायले का? भागवतामध्ये 99,000 योजन लांब सांगितले आणि तुम्ही कसं काय 86,000 योजन मला सांगायला? आम्हाला जर कोणी विचारलं तर खरा आकडा कोणता सांगावं लोकांना? 86,000 सांगावं का 99,000 सांगावं? तर श्री भगवान वाच, भगवान म्हणतात गरुडा, भागवत महापुराणाने सांगितलेला आकडा खरा आहे, 99,000 योजन लांब. मग गरुड पुन्हा बोलला देवाला, भगवान विष्णूला. गरुड म्हणला देवाला, देवा जर भागवत महापुराणानं सांगितलेला आकडा खरा आहे तर तुम्ही मला गरुड पुराण सांगताना 99,000 सांगायचा की म्हणला 86 कसं काय सांगितलं? मग तुम्हाला माहिती आहे ना भागवतानं सांगितलेलं खरं आहे, मग तुम्ही मला तेच आकडा सांगायचा की? पण चतुरा तो भगवान मोठा हुशार आहे. भगवान म्हटला गरुडाला, गरुडा तुला जे मी 86,000 योजन अंतर गरुड पुराणामध्ये सांगितलंय ती माणूस मेल्यानंतर 5.5 महिन्यानंतर देहातल्या तत्वांना दक्षिण दिशेकडे नेत असताना 5.5 महिन्यानंतर रस्त्यामध्ये जी वैतरणी नावाची नदी लागते ना, त्या वैतरणी नदीच्या पात्राचं अंतर कट करून मी तुला आकडा सांगितलाय. विठाला 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 वैतरणीचं पात्र आहे ना, त्याचा आकडा कट करून सांगितलाय. मग मला आता तुम्ही सांगा वैतरणीचं पात्र किती योजन नाही? म्हणजे 99,000 आकडा पूर्ण होतो आपला. 86 मध्ये 13 मिसळले आपण. नुसतं वैतरणीचं पात्र 13,000 योजन आहे मंडळींनो. आपण मेल्यावर 5.5 महिन्याला प्रवासामध्ये ती वैतरणी लागते. खोटं वाटत असेल तर मरून बघायचं. कळालं का? हे मी नारायण महाराज पालमकर नाही सांगत तुम्हाला. मी तर पहिले प्रार्थना करतो तुमच्या सगळ्याचे दुःख नारायण महाराज पालमकरला येवोत. हे माझं मत नाही, मरून बघा. हे साधू संतांचं मत आहे. कोणाला जर खोटं वाटत असेल ना तर मरून बघायचं पुढचा प्रवास कसा आहे ते मंडळी. 5.5 महिन्याच्या नंतर सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षणपूर, शीतोड्यपूर, बहुभीतीनगर. अरे पुढेही त्रास आहे ना, सुखाचा विचार नाही कोठे. देह तादात्म्य केलं तेव्हापासून त्रासच आहे. जन्मताना त्रास, जाताना त्रास, गेल्यावर त्रास, सुखाचा विचार नाही कोठे. आणि इथंही जोपर्यंत देहामध्ये आपण होतोत ना तोपर्यंत किंबहुना आहोत ना तोपर्यंत ही देह संबंधाने जो पसारा जमा केला तो सुद्धा पसारा सुखापुरताच जवळ आहे. ज्या वेळेला या देहावर दुःख आदळतं त्यावेळेला सगळे बाजूला होतात. अभंगाचं पुढचं चरण आहे. कन्या पुत्र बाळ सुखाचे सांगाती, 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 कन्या पुत्र बाळ
सोखोबा महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, देहसंबंधाने इथं जेवढा पसारा आपण केला, वाढवला, तोही दुःखाचाच आहे. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही मंडळींनो, पण संतांचे शब्द आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचती करण्याचा प्रयत्न करतो. देहसंबंधाने इथं जो संसार आपण वाढवला, कन्यापुत्र बाळे सुखाचे संगाते, सगळे सुख आहे तोपर्यंत जवळ आहेत, दुःख होता जाते आपोआप सगळे दूर होतात मंडळींनो. हे काही फारसं तुम्हाला त्याच्यावर विवेचन करत मला बसायचं नाही. ज्या वेळेला आपण सुखाचे भोगते असतो ना, त्यावेळेला सगळे जवळ आहेत. कळालं का? सुख के सब साथी म्हणतो ना आपण. दुःख आल्यानंतर तर कोण आहे? अरे एवढंच काय, देह संबंधाने दुसरा सोडून द्या, देहातलाच अवयव देह संबंधाने आपल्या जवळ आहे, विषय भोगतो, पण या देहावर संकट आल्यानंतर तो सुद्धा आपली मदत करत नाही. सगळे इंद्रिय क्षीण होतात ना अंतःकाळामध्ये. ज्या देहाला इंद्रियाच्या द्वारे आपण किंवा देह संबंधाने इंद्रियांना पोसलं आपण, ते मदत करावीत की अंतःकाळामध्ये ते इंद्रिय आपल्याशी आपल्याला करत नाहीत मंडळींनो. पोसायचं कशासाठी मग? नाही माणसं का पोसतात देहाला मग? हे काय, आम्हाला 8-8 घंटे पाणी नाही प्रवासामध्ये, कुठलं खात नाहीत, अन्न नाही, गुळ जमणं काही नाही, का त्रास द्यायचा देहाला? ह्याचे किती जरी लाड केले ना, हे अंतःकाळामध्ये बेटे धोका देतात आपल्याला. एवढंच परमार्थ आहे, संपला विषय. बाकीचा कशाला आव्हानात बसायचा आहे परमार्थाचा. म्हणून मी म्हटलं ते भाऊ ते फुलं आणू नका, आम्हाला आवडत नाही ते डोक्यावर फिक्यावर फुलं उधळलेले, मरता मरता टाका येऊन पुन्हा आम्ही निघाल्यावर तिकडे खांद्यावर. ज्यांना आवडतात त्यांना जमतंय ते, आम्हाला नाही आवडत. काय करायचे ह्याचे लाड मला सांगा. हे ज्ञान सांगण्यापुरते उभे नाहीत आम्ही. आचार परमो धर्म हा आचार परमम तप. आचरणा एक एक तुकाराम महाराजांचं वचन आचरणामध्ये आणता येते का, असा विचार करूनच समाजाला आम्ही उपदेश करतो. विठाला 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 विठाला. मी का बोलतो हे सगळं मंडळींनो? देह संबंधाने आपण कितीही इंद्रियांचे लाड केले, इंद्रियच मदत करत नाहीत, तर देह संबंधाने दुसरे वाढवलेले कशाला आपली मदत करतात? कळाला का? कशाला मदत करतात? विषयान ध्यायतम चित्तम. विषय सगळे भोगत असतात सुखाचे, पुन्हा आपल्याला नेते ढकलून एकलीच, सगळ्यामधून आपल्याला ढकलून पुढे नेते. एवढा प्रवास करायचा मंडळींनो पुढे. पुढचा प्रवास देवमार्गाचा व्हावा. एका मुक्कामाचं अत्यंत भयानक वर्णन गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये आलेलं आहे. आपल्याला मरून वर्ष होणारे आज, आता नीट आहे का, एवढा सिद्धांत पुढे 10 मिनिटात सेवा समाप्त करायची मला. आपल्याला मरून आज वर्ष होणार आहे, म्हणजे देहातले सगळे तत्व आहेत ना, कालच्या दिवशी चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये मुक्कामाला असतात. आदरणीय मातोश्री आपल्या कैलासवासी सौभाग्यवती अहिल्याबाई यांच्या देहातले जे 17 तत्व आहेत ना, कालच्या दिवशी चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये मुक्कामाला आहे. एक मुक्काम आहे काल. आणि मग आपल्यासोबतचे जे दूत असतात ना, त्यातले 2 दूत आहेत ना, एक दूत आपल्याजवळ थांबतो आणि एक दूत तथा पूर्वकृतम कर्मम करतारम अनुगच्छते, चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये जातो आणि चित्रगुप्ताच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण केलेले जे काही कर्म आहेत त्याच्या ज्या नोंदी येतात चित्रगुप्ताकडे, त्याचे फाईल तयार असते वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी, तो कलेक्ट करतो. तथा पूर्वकृतम कर्मम करतारम अनुगच्छते. आपण जे जे कर्म करू मंडळींनो, त्या कर्माची नोंद आहे चित्रगुप्ताकडे. वर्षश्राद्धाच्या दिवशी त्या कर्माचा विचार धर्मराजाच्या दरबारामध्ये केला जातो. प्रत्येक जीवाच्या अनुषंगाने बरं काय, तुम्हाला आम्हाला असंच पुढे अनुभवाला येणार आहे. तिथं विचार केला जातो, हे कर्म असं, ते कर्म तसं, ते कर्म तसं. आपण जर एखादं कर्म करून सुद्धा, म्हणजे केलेलं असून सुद्धा जर नाही म्हणू तिथं, तर 5 साक्षीदार हजर आहेत तिथं आपल्या कर्माचे. कळायले का? 5ही साक्षी देतात ते. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये तर साक्षीदारालाच महत्त्व आहे ना आपल्याकडे. मी जवळपास नांदेडला 6 वर्ष वकिली केली. आपल्याकडचं कसं आहे, उलटं आपली केस जशी रंगात येईल अंतिम टप्प्यात, तसे बेटे साक्षीदार फुटतात पुन्हा. बरोबर आहे? तिथं तसं नाही मंडळींनो. तिथं ते कायमस्वरूपी साक्षीदार आहेत, फुटत नाहीत. यमजाचं होता दंड नचले खंड धन देता. तिथं काही दिल्या, एक तर न्यायलाच जमत नाही काही, समजा त्यांना दिल्याने ते फुटत नाहीत, काहीच नाही. 5 जण आहेत म्हणून थोडं जपून मंडळींनो, कोणतंही कर्म करताना जरी अज्ञानी वृत्तीनं
या जीवानी असं म्हटलं की मला कोणी बघितलं नाही, मला कोणी बघितलं नाही, ते बघितलं नाही ते इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे मात्र तिथं निर्णय प्रक्रियेमध्ये 5 जण, तुम्ही कोणतंही कर्म करा 5 जण बघतात आणि 5ला 5ही साक्ष देतात. तिथं जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं तर तुकोबाराय म्हणतात पहिला साक्षीदार मी सांगतो तुम्हाला कोण आहे ते. आपल्या अंतःकरण वृत्तीतला भगवंताचा जो अंश आहे ना त्याला सगळं माहिती आहे की नाही, बरोबर आहे ना. मग माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याला संज्ञा दिली, धर्माचे तो मोरते, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, माझं सोडविता तारा, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, माझं सोडविता तारा, धर्मापासून दुसरा, माझं सोडविता तारा, धर्मापासून दुसरा, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, माझं सोडविता तारा, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, माझं सोडविता तारा, माझं सोडविता तारा, धर्मापासून दुसरा, माझं सोडविता तारा. पहिला साक्षीदार आपल्या अंतःकरण वृत्तीतला भगवंताचा अंश आहे. वर्ष श्राद्धाच्या दिवशी धर्मराजाच्या दरबारामध्ये त्याला सगळं माहिती आहे. मंडळींनो माहिती का आपल्याला जगाला एक माहीत नाही. नारायण महाराज पालमकर 4:45ला उठतात तर 4:45 वाजल्यापासून मी आत्तापर्यंत काय चुकीचं कर्म केले का न केलं नाही बरं का काही, पण जर मी केले आतल्याला तर माहीत आहे. तो साक्षीदार आहे मंडळींनो पहिला. दुसरा साक्षीदार आहे पृथ्वी माता. तुम्ही कोणतंही कर्म करा पृथ्वीला सोडून करता येते का, तिला सगळं माहिती आहे काय केलं काय नाही. तिसरा साक्षीदार आहे सूर्यनारायण, वरून बघायला की नाही सगळं. माणसं उगं बनत असतात, असं कोणी करू नये चुकीचं कर्म कधीच. दारं खिडक्या लावून पडदा वगैरे लावून माणसं म्हणतात ना कोणीच बघितलं नाही, कोणीच बघितलं नाही. सूर्य बघतो की नाही वरून. रात्री प्रमोद महाराज, रात्री चौथा साक्षीदार चंद्र आहे. आपल्याला उगं वाटतंय रात्री 2 वाजता उठलो आणि शेजाऱ्याच्या शेतातली कडब्याची नको सोयाबीनची गंजी फुकून दिली आणि कोणीच बघितलं नाही म्हणून 5 जण बघतात. कळालं का. चौथा साक्षीदार सूर्यनारायण आणि 5वा साक्षीदार नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमो प्रमथपतये, अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशने शिवसुताय श्री वरदमूर्तये. पाचवा साक्षीदार गणपती बाप्पा आहे. म्हणून तर गणपती आणून बसविल्यावर हे करत जाऊ नये. ते 2-4 गोष्टी लावून सांगते मग तिकडं. कळायले का. हिंदू धर्म आपला स्कॅटर्ड व्हायला लागला हो. धर्म धारण केल्याशिवाय धर्म टिकत नाही. मग धर्म सांगितल्यानं टिकतो का नुसता, धर्म आचरणात आणावा लागतो. भागवताचा दुसरा श्लोक आहे. हे भागवत कथा म्हणतो ना आपण, धर्मम प्रोजक्त केतो. भागवत ऐकायचं कोण, सगळ्यांनी ऐकायचं. शिवपुराण कोण ऐकायचं, कसा प्रश्न. तुम्ही म्हणताल महाराज गावामध्ये कथा असते सगळेच ऐकतात की, आणखी आपण कथेचं आयोजन करतो सगळेच ऐकतात की नाही. मंडळींनो आपल्याला व्यासानी असं सांगितलं, जो धर्माचं आचरण करतो त्यांनीच पुराण ऐकायला बसायचं, त्यांनीच कीर्तन कथा श्रवण करायची. ज्याला धर्माचं आचरणच करायचं नाही त्यांना काय, मग मराठीमध्ये एक म्हणे नळी फुंकले, बरोबर आहे ना. आता मी एवढं बोलायलो तुम्हाला शास्त्रातलं व्यवस्थित ठासून आता मस्त वाटतंय ऐकणाऱ्याला. आणखी दुसरा कोणी येऊन गाणे फेणे म्हणून लागला त्याच बरं वाटतंय. पहिलं गेलं चुलीत कोणीकडं. कळायले की हे का लक्षात आणून द्यायचं आपल्याला. धर्मम प्रोजक्त केतो, धर्म धारणच करावा लागतो मंडळींनो. गणपतीमुळे बोललो मी. गणपती आपल्याकडे मोठी देवता आहे, त्याचं पावित्र्यता आपण सांभाळणं गरजेचं आहे. त्याच्यात तिथं बसून त्या बाकीच्या गोष्टी करत जाऊ नये. एक तर ते साक्ष देणारा देव आहे. चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये आदल्या दिवशी या देहातल्या 17 तत्वाला मुक्कामाला ठेवल्या जातं. सगळे कागदपत्र घेतल्या जातात. कालचा मुक्काम आणि आज सकाळी, एवढा सिद्धांत सांगतो सेवा समाप्त करणार मी. आज सकाळी आपल्या आईच्या देहातल्या सगळ्या 17 तत्वांना किंबहुना जो जीव जातो मंडळींनो इथून पुढे, त्या सगळ्या तत्वांना वर्ष श्राद्धाच्या दिवशी सकाळी चित्रगुप्ताच्या नगरीतून बाहेर काढण्यात येतं. पुढे चित्रगुप्ताच्या नगरीपासून म्हणे धर्मराजाचा महाल गरुड पुराणातलं तुम्हाला अंतर सांगतो 70 योजन लांब आहे.
70 योजन लांब आहे, 6.5 तास लागतात म्हणे. कुठून? चित्रगुप्ताच्या नगरीपासून धर्मराजाच्या महालापर्यंत जायला. म्हणजे सकाळी 6 वाजता बाहेर काढलं जातं तर 12:30-1 वाजता आत्ता धर्मराजाच्या महालापर्यंत नेण्यात येतं. आणि आपण एकटेच नाहीत मंडळींनो, अत्यंत भयानक अशा प्रकारची ती स्थिती आहे. करोडो लाखो जीवांची ये जा चालू असते, आक्रोश करतात, रुदंती, सगळे ओरडत असतात, कळालं का? आणि आपणही त्याच्यामध्ये एक असतो. आपल्याला धर्मराजाच्या महालाच्या बाहेर थांबवल्या जातं आणि आपल्या जवळचे जे म्हणजे दूतांचे जे कागदपत्र आहेत आपले, ते धर्मराजाच्या महालाच्या बाहेर एक मुख्य यमप्रधान आहे, त्याला ते दाखवले जातात. आणि तो काय करतो? आपले कागदपत्र शेवटचं पान बघतो म्हणे फक्त. चित्रगुप्तानं काय सही केली? शेरा देऊन. शेरा माहिती आहे ना? हां, शेरा असते ना, अक्षर सुधारणे वगैरे गुरुजी देत असतात ना, तसं चित्रगुप्ताने आपल्या सगळ्या कर्माचा विचार करून एक शेरा दिलेला असतो, तेवढाच वाचतो म्हणे तो यमप्रधान. तो मुख्य यमप्रधान आहे, त्याची सेकंड पोस्ट आहे म्हणे वरच्या कारभारामध्ये. धर्मराजाच्या नंतर तोच आहे, पेट्रोलिंग करत असतो धर्मराजाच्या महालाच्या बाहेर. आपल्याकडे देशाच्या पंतप्रधानाच्या नंतर दुसरं पद महत्वाचं कोणतं? गृहमंत्री, होम मिनिस्टर, बरोबर आहे. तसं तो मेन आहे. त्यांनी सांगितलेलाच दरवाजा आणि दरवाजावरचे द्वारपाळ दरवाजा उघडतात आणि त्याच दरवाजातून आपल्याला आत घेतल्या जातं आजच्या दिवशी मंडळींनो. मग धर्मराजाच्या महालाचं वर्णन आलं. धर्मराजाच्या महालाला किती दरवाजे आहेत, कोणता जीव कोण्या दरवाजातून आत घेतला जातो, किती दरवाजे बंद असतात नेहमीसाठी, किती दरवाजे बंद आहेत त्याच्यातले 2 कधीतरी उघडतात, असं सुंदर विवेचन आहे. मोतीराम महाराजासारखे महात्मे, माऊली उमरचकर माऊलीसारखे महात्मे पृथ्वी तलावर येऊन आपलं अवतार कार्य समाप्त करून पुढे वैकुंठाला जात असताना जे दरवाजे कधीच उघडल्या जात नाहीत धर्मराजाचे, त्यातले 2 दरवाजे उघडले जातात आणि सिंहासनावरून उठून धर्मराजा स्वतः महालाच्या बाहेर येतो. का? तर मृत्यूलोकातून जे महात्मे चाललेत ना वैकुंठाला, जोडणे आकार तिष्ठतसे जोडणे आकार गाथा प्रकरणामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. यमधर्म वाट पाहे निरंतर जोडोनिया कर तिष्ठतसे. स्वतः उभा राहतो बाहेर येऊन धर्मराजा. जो धर्मराजा सगळ्या जीवाचा न्याय निवाडा करतो, तोच धर्मराजा हे महात्मे जात असताना त्यांच्या दर्शनासाठी बाहेर उभा राहतो. त्याच वेळेला ते 2 दरवाजे उघडले जातात, एरवी उघडल्या जात नाहीत. कित्येक प्रमाण आहेत बरं का आपल्याकडे, वेळेअभावी मी नाही देऊ शकणार. यमधर्म वाट पाहे नित्यकाळ म्हणती धन्य वेळ भेटती ते. मग या महात्म्यांच्या दर्शनासाठी तेच 2 दरवाजे उघडले जातात. धर्मराजाच्या दरवाजातून येणं जाणं करतो. बाकी अन्य जीवांसाठी वेगवेगळे दरवाजे आहेत. मला त्याचा विस्तार करत बसायचा नाही. आत घेतल्या जातं, आपल्याला जाऊ द्या. धर्मराजाच्या समोर आपले कागदपत्र तिकडे सुपूर्त केलेले जातात. धर्मराजा स्वतः निर्णय घेत नाही मंडळींनो. आपले कागदपत्र चेक करायला त्याला वेळही नाही सामान्य जीवाची. टेबलवर फाईल आली की बाजूला सरकतो. का? तर धर्मराजाच्या उजव्या बाजूला मोठे मोठे महानुभाव बसलेले आहेत आपल्या कर्माचा विचार करण्यासाठी कागदपत्रांचा. डाव्या बाजूला मोठे मोठे महानुभाव बसलेले आहेत. त्याचं वर्णन शिवपुराण, भागवत महापुराण, गरुड पुराण तर सांगेलच सांगेल. त्यांची नावं सांगितलेत कोण कोण आहेत ते बाजूला बसलेले. आता ते काय झालं, मला वेळ नाही माता भगिनींनो. ते शिवपुराणाचं काय झालं, जे शिवपुराणात नाही ते सध्या सांगायले शिवपुराणामध्ये. जे खरं आहे कळायले का? ते पशुपती व्रत केलं का तुम्ही? कोणतं व्रत होतं ते? हां, आम्हाला कधी कधी वाटतं सांगणाऱ्यालाच त्याचा अभ्यास आहे की नाही की नाही, तर मग आम्हाला घेऊन चला कोणाकडे चालायचं ते. हे काय गाडीमध्ये आता मी धर्मशास्त्र सुद्धा ठेवायलो, शिवपुराण संहिता दाखवतो तुम्हाला, पशुपती व्रताचे नियम दाखवतो, आणि आम्ही जर बघितलं समाजाकडे तर ते केलेलं दिसत नाही समाजाने.
ज्यांनी कोणी केले त्यांना एक प्रश्न विचारतो. पशुपतिव्रत करणाऱ्या साधकाला सांगितलंय ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंगाला गाईचं शेण लावून स्नान करायचं. केलंय आंघोळ 9 वाजता 10 वाजता. मला त्या विषयाकडे जायचं नाही. हे सगळं पुराणात सांगितलंय मंडळींनो, शिवपुराणात हे सांगितलेलं आहे, भागवत महापुराणामध्ये नाव आहेत. धर्मराजाच्या बाजूला बसलेत ना ते आपले बघतात, धर्मराजा बघत नाही कागदपत्र. सामान्य जीवाचे कागदपत्र बघायला धर्मराजाला कुठं वेळ आहे? मग आपल्या गावच्या घरकुलाची फाईल देशाच्या पंतप्रधानाच्या टेबलवर जाऊन त्यानं चेक करावी म्हणल्यानं जमते का? त्याला वेळ नाही का दुसरा? त्याच्यासाठी माणसं आहेत वेगवेगळे त्या डिपार्टमेंटमध्ये, बरोबर आहे ना. हे सगळे बाजूला बसलेलेच निर्णय सांगत असतात धर्मराजाला की अमुक अमुक जीवाला त्या गतीला त्या योनीला पाठवावं असं आम्हाला वाटायले. आणि मग धर्मराजा टेक द डिसिजन. मग धर्मराजा अंतिम निर्णय आपल्या मुखातून जाहीर करतो सगळ्यांचं ऐकून. आणि आत्ता नीट आहे का एवढा सिद्धांत बुद्रुक पाटील परिवारातील सगळी मंडळी, आपल्या आईच्या देहातले सगळे तत्व निर्णय प्रक्रिया झाल्यानंतर आज दुपारच्या वेळेला पहिल्यांदा वर्षभरामध्ये आपल्या घरापर्यंत पाठवले जातात. आत्ता वायुदेवाला सांगून आपल्या घरापर्यंत ते सगळे तत्व इथे येतात. आणि इथं आल्यानंतर पुत्रांकडून परिवारातल्या मंडळींकडून जर आपल्या मातोश्रींचं काही स्मरण आहे, आपलं आठवण होत असेल, त्यांच्या नावाने काही अन्नदान होत असेल, नामचिंतन होत असेल, काही सत्संग होत असेल, तर आलेले सगळे तत्वयुक्त मंडळींनो ते आशीर्वाद देतात. आणि त्याच आशीर्वादाची गरज आहे आपल्याला. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, आपल्या घरामध्ये समाधान, आपल्या घरामध्ये व्याधी, आपल्या घरामध्ये अपमृत्यू येऊ नयेत वाटत असेल तर कोणाच्याच नादाला लागायचं नाही इकडे तिकडे आमच्यासारख्या यायच्या. फक्त आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्यायचे. आई, आजी, पणजी, वडील, आजोबा, पणजोबा त्यांची सेवा करा. मला त्याच्यावर पुन्हा विस्तार करायचा नाही. त्यांच्याच आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदतंय मंडळींनो. बाकी कुठले नवस, बाकी कुठल्याच गोष्टी करायची गरज नाही. काही सिद्धांतच आहे हा. पण नेमका आपण कधी कधी दुर्लक्ष करतो आपल्या पूर्वजांकडे, पितरांकडे, आणि मग आपल्या कुटुंबामध्ये आघात होत राहतात. कळालं का? म्हणून आज आलेले सगळे तत्व आशीर्वाद देतात. ते आशीर्वाद पुत्राधिकांना, परिवारातील मंडळींना लागतात. आणि आज संध्याकाळी उशिरा आपल्या आईच्या देहातले सगळे तत्व पुन्हा वायुदेव आपल्या घरापासून धर्मराजाच्या नगरीतून पितृलोकाला पाठवतो. विठोबा रखो माई. पितृलोकाला गेल्यानंतर आपल्या घराण्यातल्या पहिल्या 7 पिढींचे या पूर्वजांचे एक अंश पितृलोकामध्ये थांबलेले असतात. हा सिद्धांत आहे का? आपल्या घराण्यातले पहिले 7 पिढीपर्यंतच्या पूर्वजांचे एक अंश तिथं थांबलेले असतात. त्या सगळ्या अंशामध्ये आज संध्याकाळच्या वेळेला आपल्या आईच्या देहातले सगळे तत्व अगोदर एकरूप होतात. जाऊन संध्याकाळी प्रक्रिया पूर्ण होते. आजीचं नाव काय? आजीचं अहिल्याबाई. आजीचं नाव काय? हां, म्हणजे मालकाची आई आहेत का? पणजी नाही, पणजीचं नाव म्हणजे ज्या गेलेले आहेत समजा अगोदरचे ऐक असू द्या, काही असू द्या ना. मला एवढाच सिद्धांत सांगायचा आहे, जे गेलेले आहेत अगोदर समजा त्यांचे एक अंश पितृलोकामध्ये आहेत. पणजी आहेत ना आपल्या, पणजी त्या मातोश्रींचा एक अंश पितृलोकामध्ये. पणजीची आई काय असेल नाव, त्यांचा एक सर पितृलोकामध्ये अंश आहे. आणि आज संध्याकाळी हे सगळे अंश पितृलोकामध्ये जातात, एकरूप केल्या जातात अगोदर. कळाला का? एकरूप केल्यानंतर मग त्याचे 3 अंश विभागले जातात, 3 भाग केले जातात. आपल्या आईच्या तत्वाचा पितृलोकामध्ये एकरूप झालेला जो एक पहिला अंश आहे तो भगवान परमात्मा पितृलोकातच ठेवतो आपल्या आईचा अंश. दुसरा जो अंश आहे भगवान परमात्मा गतिर्भरता प्रभव साक्षी या श्लोकावरच्या ज्ञानेश्वरीतल्या बोव्या बघा, हे चराचर आगवे जिये प्रकृती आत साठवे. तो भगवान परमात्मा आपल्या प्रकृतीमध्ये सगळा एक अंश घेऊन टाकतो, कारण आम्ही सगळी त्याची लेकरं आहोत. आणि तिसरा जो अंश असतो प्रत्येक जीवाला आपण केलेल्या कर्माचा भोग भोगायला आपल्याला जावं लागतं मंडळींनो. तो भोग भोगायला अंश पाठवतो तिसरा. मग आपण वर्षभरानंतर इथून पुढेही आयुष्यभर ज्या वेळेला आपल्या मातोश्रींच्या नावानं जे कर्म करू, तीर्थक्षेत्रावर जाऊन अन्नदान करू, नाही आपल्या घरी आपण जे कर्म करतो त्या वेळेला तुमच्या दरवाजापर्यंत दरवर्षी
पितृलोकामध्ये जो अंश थांबलेला आहे आपल्या आईचा तुमच्या दरवाजापर्यंत पाठवण्याची जबाबदारी भगवंताची असते. ज्ञानेश्वर